some special orthogonal coordinate systems. In this case, the special orthogonal coordinate system ज्या आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये आहेत त्यांची नावं मी या ठिकाणी लिहितो. द व्हेरी फर्स्ट वन इज अ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. Second one is a cylindrical polar coordinate system. And the third one is a spherical polar coordinate सिस्टीम. हे 3 टाईप्स आहेत. ओके, आपल्याला स्टडीला अशा अनेक प्रकारचे असतात पण आपल्या स्टडीला फक्त 3 आहेत. तर आपण सर्वप्रथम कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम पाहणार आहोत. ओके, कार्टेशियन. द व्हेरी फर्स्ट वी विल सी अ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. Cartesian coordinate system is a type of generalized coordinate system. It's a generalized coordinate system in which काय ज्याच्यामध्ये curvilinear coordinate lines are x axis, y axis and z axis. Try to understand what I am saying. ह्याच्यामध्ये U1 आहे U1 आहे x कोऑर्डिनेट, U2 आहे y कोऑर्डिनेट आणि U3 आहे z कोऑर्डिनेट. ओके, अँड पॉईंट या ठिकाणी O काय आहे 0,0,0. ओके, याचाच अर्थ सरफेस 1 कोणता आहे? सरफेस 1 आहे हा प्लेन सरफेस. ओके, सॉरी, हा एक सरफेस, हा एक सरफेस आणि हा एक सरफेस, हा एक सरफेस आणि हा एक सरफेस. या ठिकाणी नीट पहा, तुम्हाला असं कळेल U1ला जो परपेंडिक्युलर आहे ज्याची व्हॅल्यू U1 साठी चेंज होतीये. ओके, कंटिन्युअसली, आणि U2 आणि U3 साठी कॉन्स्टंट राहतीये. पण कन्सिडर करा फॉर 0 इट इज धिस सरफेस. This surface, and the name of this surface, yes, you guessed it right. The name of this surface is U1, that is x is equals to 0. x is equals to 0 हा सरफेस आहे. ओके, आणि दुसरा कोऑर्डिनेट सरफेस U2 इज इक्वल्स टू 0. U2, that is y is equals to 0 हा सरफेस आहे. आणि थर्ड सरफेस हा आहे. आणि हा सरफेस किती आहे? You guessed it right.
हा u3 इज इक्वल्स टू दॅट इज z इज इक्वल्स टू 0. Okay, so in Cartesian coordinate system, if we consider it is a generalized coordinate system, in Cartesian coordinate system, as a generalized coordinate system has curvilinear lines, curvilinear coordinate lines is u1 is x-axis, u2 is y-axis, and u3 is z-axis. Okay. And curvilinear coordinate surfaces are x is equals to 0, y is equals to 0, and z is equals to 0 surfaces. This surface, and this surface. Okay. आपण जी जनरल पाहिली होती कन्सेप्ट, असा 3 कर्व्हिलिनियर लाईन्स फॉर्म बिकॉज ऑफ 3 सरफेसेस जेव्हा एकमेकाला अटॅच होतात या पर्टिक्युलर पॉईंटला, त्या ठिकाणी जे आपण सर्व बनवले आणि ह्या ज्या लाईन्स त्या ठिकाणी आपण इमॅजिन केल्या u1, u2, u3 आणि सरफेसेस काय होणार, हा u2 इज इक्वल्स टू c1 कॉन्स्टंट व्हॅल्यू, u1 1 minute, u3 is equals to constant value, u2 is equals to constant value 2. या ठिकाणी u1 is equals to constant value 1 आणि हा सरफेस, त्याच्यामुळे हा सरफेस आणि हा सरफेस. या ठिकाणी तेच आता आपण स्पेशल कंडिशन लावली. कोणती स्पेशल कंडिशन लावली आहे? स्पेशल कंडिशन्स, ज्याच्यामध्ये कर्व्हिलिनियर लाईन्स हा स्ट्रेट आहेत, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस स्ट्रेट आहे. दुसरी कंडिशन, त्या ऑर्थोगोनल आहेत. यस, त्या ऑर्थोगोनल आहेत आणि त्यांचे प्लेन हे युक्लिडियन प्लेन आहेत. यस, सो द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम इज अ स्पेशल कंडिशन ऑफ अ कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम ऑफ ऑर्थोगोनल टाइप. ओके, सेकंड आपण पाहू